17 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे कोकणवासीय आणि पर्यटक त्रस्त झालेले आहेत। सिमेंट काँक्रीटचा नवा रस्ता बनवूनही त्याला मोठमोठाले खड्डे पडतायत, ज्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। यामुळे कोकणवासियांना खरोखरच चांगला आणि सुखकर रस्ता कधी मिळणार असा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। मुंबई गोवा महामार्गावरनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी। पाहूयात। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरून ठेपलेला आहे आणि मुंबई गोवा महामार्गावरना कोकणाचा जो प्रवास आहे तो आता गणेश भक्तांचा सुरू होणार आहे। आपण आता मुंबई गोवा महामार्गावर आपण जर का पाहिलं तर मुंबई गोवा महामार्ग पहिल्या सुरुवातीला होता डांबरीकरणाचा होता, मात्र इथलं वातावरण लक्षात घेता काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र आताची परिस्थिती पाहिली तर नव्याने बनवलेल्या मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, तर काँक्रीटचा रस्ता देखील अनेक ठिकाणी तडकलेला आहे। त्याचप्रमाणे मुंबई गोवा महामार्गाच्या अनेक ठिकाणचे पूल देखील ढासळण्याच्या मार्गावर आहेत। या परिस्थितीत जर का आपण पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गावरचा एक टोल नाका सुरू झाला तर दुसरा टोल नाका सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत। एकंदर का पाहिलं तर 17 वर्षापेक्षा अधिक काळ मुंबई गोवा महामार्ग रखडलेला असताना टोल सुरू होतो आणि आजही मुंबई गोवा महामार्ग 95% पूर्ण झाल्याचा हवाला जर का शासन देत असेल तरी देखील मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पूल आणि अनेक त्रास आहेत ते वाहन चालक आणि पर्यटकांना सहन करावे लागतात। एकंदरीत मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करत असताना गणेश भक्त आणि चाकरमान्यांना यावर्षी तरी मुंबई गोवा महामार्ग चांगल्या स्थितीत मिळेल का ही शंका ही परिस्थिती बघता निर्माण होत आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड।